छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे काही उमेदवार जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ते आताच फॉर्म भरून आलेत, तर त्यांच्याशी आपण हितगुज करूयात की त्यांचं काय मत आहे. दादा, तुमचा आता फॉर्म भरून झाला आहे, तर ह्या येणाऱ्या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघतात आणि काय काय तुमचे जनतेसाठी कार्य असणार आहे? जनतेसाठी हे करणारे आमच्याकडे एक सलाम एरिया आहेत. हिनानगर, पटेलनगर, सावित्रीनगर, ब्रिजवाडी, शहानगर, सिंधीबंद, नारेगाव, मिसरवाडी, तिथं भरपूर काम थांबलेलं आहे. म्हणजे रोड नाही, ड्रेनेज नाही, पाण्याचा प्रश्न आहे, तर ते कामं आम्ही मार्गी लावणार. ताई, काय सांगाल की आता ॲज महिला म्हणून तुम्ही सांगाल की आपला जो प्रभाग आहे इथं महिलांचे अत्याचार किंवा व्यसनाधीनता ह्या क्राईम रेट हे वाढतोय, तर त्याविषयी तुम्ही कुठले पावलं उचला? शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये मी स्वतः महिला अध्यक्ष या नात्याने संपूर्ण शहरामध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उचलला. मग तो आपला मुस्लिम भगिनींचा हिजाबचा प्रश्न असेल किंवा दलित भगिनीचा असेल किंवा हिंदू भगिनींचा असेल. मुळात म्हणजे 9 नंबरच्या प्रभागामध्ये असंख्य मुद्दे आहेत जे महिलांशी निगडीत आहे किंवा जे नागरिकांचे मूलभूत अधिकार आहेत त्यावर आहे. आपण त्यावरही काम करणार आहेत. काँग्रेसनी म्हणजे एकनिष्ठांना त्या ठिकाणी तिकीट देऊन आमचा जो सन्मान केला, आम्ही नक्कीच म्हणजे काँग्रेसचे आभार मानतो. त्याचबरोबर शिक्षण असेल, तिथल्या पाण्याची व्यवस्था असेल किंवा तिथले रोड असेल, ड्रेनेज असेल, या सर्व प्रश्नांना सोडवण्याचं काम आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी करणार आहोत. याच्या व्यतिरिक्त आता जे काल शिवसेना BJP यांचं युती तुटली, तर त्या तुटलेल्या युतीचा फायदा आपल्याला कुठंतरी होईल का? 100% होईल. त्यांची युती जरी असती तरी काँग्रेसला फायदाच झाला असता, कारण जनता जनार्दन ही जी आहे ही काँग्रेसला जुळलेली आहे. त्यांना माहिती आहे काँग्रेस हा सर्वसामान्याचा प्रश्न आहे. जातीवादी विचारधारा या ठिकाणी काम करते. काँग्रेस पक्षाची मतं फोडण्यासाठी अनेक पक्ष या ठिकाणी उभा राहिलेले तुम्हालाही माहिती आहे. पण जनता जी मूळ जनता आहे, जी आमची मायबाप आहे, ती आजही काँग्रेससोबत आहे. निश्चितपणे आमचे काँग्रेसचे सीट त्या ठिकाणी लागणार आहेत. तर ह्या निवडणुकीत तुम्ही कसं बघता की तुम्ही विकासाच्या मुद्द्यांनी ही निवडणूक होईल की परत जातीवाद, धर्मवाद याच्यावर ही निवडणूक होईल? मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की कुठलाही पक्ष म्हणजे कोणतेही पक्ष असतील, तुम्ही काँग्रेस सोडून जर बघितलं तर जातीवादी विचारधारेला मुळात ते प्रेझेंट करताय जनतेसमोर. परंतु तुम्ही बघा, ती जनता जी आहे, आमचे मुस्लिम बांधव असतील, दलित असतील, हिंदू बांधव असतील, हे आजही काँग्रेससोबत आहे. त्यामुळे आम्हाला तरी जातीचं राजकारण आम्ही कधी केलं नाही. आम्ही ॲज अ कॉन्स्टिट्युशनल जे आहे, भारतीय संविधानाच्या विचारावर आम्ही काम करतो आणि निश्चितपणे जनतेपर्यंत ती विचार आम्ही नेतोय आणि त्याच ह्याच्यावर निवडणूक होणार आणि जनता आमच्यासोबत 100% राहणार. विकासाच्याच मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवणार, जनतेच्या प्रश्नावर आम्ही निवडणूक लढवणार. कारण की मूळ काँग्रेस जे आहे तर ही जनतेच्या प्रश्नासाठी सुरुवातीपासून, ज्यांनी भारताला आझादी दिल्यापासून आत्तापर्यंत मूळ काँग्रेसनं तेच काम केलं आहे. म्हणजे थोडे संघर्ष आम्हाला आलेत, असं नाही की आले नाही, पण मात्र संघर्ष ज्यांच्यामुळे आम्हाला करावं लागतं, ही जी खोटी लोकं आहेत, यांनी जनतेपर्यंत फक्त पैसा, जातीवाद असल्या सगळ्या गोष्टींना ते घेऊन जात आहेत. मात्र सर्व समाजाला एकत्र घेऊन जाण्याचं काम काँग्रेस करतील. काँग्रेसचे एक शिपाई म्हणून आम्ही आज समाजापर्यंत तेच मुद्दे घेऊन जाणार आहोत. ताई, काय सांगाल की ह्यावेळेस तुम्ही जनतेकडे गेल्याच्या नंतर त्यांना कुठल्या मुद्द्यांवर कन्व्हिन्स कराल की ज्यांनी काँग्रेसकडे यावं? आमच्या वार्डमध्ये पाण्याचे प्रॉब्लेम आहेत, रोडचे प्रॉब्लेम आहेत, लाईट प्रॉब्लेम आहेत. आम्ही हे प्रश्न सॉल्व्ह करू. याच्या अगोदर तुमच्या प्रभागात जे नगरसेवक होते त्यांनी काही काम केलं नाही का? त्यांचे काम काय कसं बघता तुम्ही? त्यांनी फक्त रोडांचे कामं केलेले आहेत. रोडचे कामं केलेले आहेत त्यांनी फक्त. तुम्ही काय सांगाल, तुमच्या प्रभागात पहिले कसं काम होतं आणि तुम्ही ते कसं चित्र बदलणार आहे? बघा, पहिलं तर फारसं काही चांगलं काम झालेलं नाही आहे आणि आता आम्ही काँग्रेस पार्टी आता आम्ही करून दाखवणार आहोत. जे त्यांनी केलं ते आता आम्ही करून दाखवणार आहोत आणि हे निश्चित आहे यावेळेस काँग्रेसचाच विजय होणार आहे. कुठले कामं त्यांनी केले नाही आहेत ते प्रकार तुम्ही त्यात नोट डाऊन करा ना. तिथं व्यवस्थित लाईट नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे, अनेक काही कचरा वगैरे तसाच पडलेला असतो. असं काही त्याने साधन भरपूर आहे. दारूचे अड्डे आहेत, व्यसन देत आहे, मुलं व्यसनाकडे वळत आहेत. एवढा मोठा एरिया आहे, कोणी कोणाकडनं किती प्रशासनाकडून किती जरी अर्ज फाटे गेले तरी तिथं स्थानिक जे नेते आहेत ते पोलीस प्रशासनाला भेटून काय या सगळ्या गोष्टीला थारा देतात आणि आम्हाला नेमकं त्या गोष्टीला काय करायचं आहे की दूर करायचं आहे आणि तरुण पिढी जी आहे ती व्यसनापासून दूर कशी होईल. आणि काँग्रेस पक्षानं जी काही जिम्मेदारी दिली, आज आम्हाला काँग्रेस पक्षाने जिम्मेदारी दिली, ते एकदम तंतोतंत आम्ही निभावण्याचा प्रयत्न करू. आणि विकास जो आहे, सर्वसामान्याचा विकास जो आहे, साधारण माणसाला काय पाहिजे हे काँग्रेस आहे आणि काँग्रेस जे आहे तर हे सर्वसाधारण माणसाबरोबर आहे. त्याच्यामुळं आम्ही जे काय तर सर्वसामान्याच्या बरोबरीनं आहोत आणि सर्वसामान्याचा विकास करण्यासाठी आम्ही आज इथं काँग्रेसच्या वतीनं आम्ही लढवत आहोत निवडणूक.
ताई तुम्ही आता जे म्हटलं की दबाव तंत्र बी जे पीकडनं या शिवसेनेकडनं होतंय, हे कसल्या प्रकारचं दबाव तंत्र तुम्हाला वाटतं? सर्वांनाच माहिती आहे, मुळात म्हणजे मी ज्या प्रभागातून लढती आहे त्या प्रभागात माझं जन्मस्थान तो प्रभाग आहे आणि मी लहानपणापासून तिथे जे सत्तेमध्ये आत्तापर्यंत अद्यापी होते भाजपचे जे काही पदाधिकारी नेते आहेत त्यांच्याकडनं मी लहानपणा बघितलं की जनतेवर फक्त दबाव तंत्र वापरण्याचं काम त्या ठिकाणी होतं आणि कामाचं तुम्ही जे विचारलं की पैशावर त्या ठिकाणी निवडणूक लढल्या जाते की आणि ह्या पद्धतीचा जो दबाव तंत्र त्या ठिकाणी वापरले जातं त्या पद्धतीनं तिथे तुम्ही म्हणजे एखाद्या वार्डामध्ये फक्त रोड आणि नळ दिलं म्हणजे त्याचा विकास झाला असं नसतो. विचाराचा विकास खूप महत्त्वाचा असतो की तुम्ही जनतेला काय देताय, जनतेचा काय सन्मान करताय, त्यांचा काय आदर करतोय. अद्यापही त्या प्रभागामध्ये ही गोष्ट सत्ताधारी पक्षाच्या नेतृत्वामध्ये घडली नाही. इथून पुढे ते काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये निश्चितपणे घडवण्याचं काम आम्ही करणार आहोत.